एका 94 वर्षीय म्हाताऱ्याला त्याचा घरमालक किरायाचे पैसे न दिल्यामुळे खोलीतून बाहेर काढत होता. त्या म्हाताऱ्या व्यक्तीजवळ खरोखरच पैसे नव्हते. त्याच्याजवळ फक्त एक बेड, काही भांडी आणि एक छोटीशी बकेट असं थोडंसं सामान होतं. तो विनवणी करत होता की मला काही दिवसाची अजून मोहलत मिळायला पाहिजे, पण तो घरमालक काही ऐकायला तयार नव्हता. काही शेजाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यावर मग मात्र तो जरा मानला आणि काही दिवसाची त्यांनी मुदत वाढवून दिली आणि मग तो म्हातारा व्यक्ती आपलं सामान पुन्हा खोलीत नेऊ लागला. ही सगळी घटना बाहेरून एक पत्रकार बघत होता. त्या पत्रकारांना वाटलं की आपल्या पेपरमध्ये एक चांगली बातमी किंवा याच्यावर एक चांगला लेख होऊ शकतो, म्हणून त्यांनी त्या म्हातारा व्यक्तीची आणि त्या घरमालकाची काही फोटोज घेतली आणि ती सगळी फोटो घेऊन तो आपल्या कार्यालयामध्ये गेला आणि ती सगळी फोटोज त्यांनी आपल्या संपादकापुढे ठेवली आणि सगळी घटना सांगितली. संपादकांनी निरखून त्या सगळ्या फोटोंना बघितलं, त्या म्हातारा व्यक्तीच्या फोटोला बघितलं आणि तो संपादक दंग राहिला. तो त्या पत्रकाराला म्हणाला की तू या म्हातारा व्यक्तीला ओळखतो का? हा कुठे राहतो तुला माहिती आहे का? त्यावर तो पत्रकार म्हणाला, हो हो मला माहिती आहे. आणि मित्रांनो, त्या पेपरच्या दुसऱ्या दिवशीच्या अंकामध्ये पहिल्या पानावर एक मोठी बातमी झळकली. भारताचे पूर्व प्रधानमंत्री गुलजारीलाल नंदा हे एक दयनीय हलाखीचं जीवन जगत आहे. त्या बातमीमध्ये पुढे असं लिहिलं होतं की राजकारणात कोणी व्यक्ती नवीन जरी आला तरी काहीच दिवसात तो अगदी कोट्याधीश होतो, पण भारताचे 2दा प्रधानमंत्री राहिलेले माननीय गुलजारीलाल नंदा यांच्याजवळ स्वतःचं असं एक छोटंसं घर देखील नव्हतं. गुलजारीलाल नंदा हे भारताचे स्वातंत्र्य सेनानी देखील होते आणि त्यासाठी त्यांना दरमहा 500 रुपयाचा भत्ता देखील मिळत होता, पण तो देखील त्यांनी स्वीकारण्याचं नाकारलं होतं, कारण त्यांचं म्हणणं होतं की मी या भत्त्याकरता स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला नाही आणि म्हणून त्याच्यावर माझा काही हक्क नाही. पण त्यांच्या उत्तरार्धामध्ये त्यांच्या काही मित्रांनी त्यांना फोर्स केल्यामुळे त्यांनी तो स्वीकारायची तयारी दाखवली आणि तेवढ्या भत्त्यावर त्यांचा गुजराण, त्यांचं दैनंदिन जीवन व्यापन होत होतं. पेपरमध्ये आलेली बातमी सगळीकडे पसरल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यावेळेसच्या प्रधानमंत्र्यांनी काही मंत्र्यांना आणि उच्च अधिकाऱ्यांना त्यांच्याकडे पाठवलं. त्यावेळेस त्यांच्याकडे आलेला तो गाड्यांचा ताफा पाहून घरमालक अगदी स्तिमित झाला आणि जेव्हा त्याला कळलं की त्याच्याकडे राहणारे ते किरायेदार, तो म्हातारा व्यक्ती म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून भारताचे 2दा प्रधानमंत्री राहिलेले आणि दीर्घकाळ केंद्रीय मंत्री राहिलेले माननीय गुलजारीलाल नंदा आहे, तेव्हा त्याला स्वतःच्या कृतीची लाज वाटली आणि त्यांनी त्यांच्या चरणावर, त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. त्या सर्व सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आमच्यासोबत चला आणि शासकीय क्वार्टर्स मध्ये राहा, शासनाच्या सुविधा घ्या, परंतु त्यांनी नम्रपणे या गोष्टींना नकार दिला. ते म्हणाले की या म्हातार वयामध्ये मला या सर्व सुविधांचा काय उपयोग. मित्रांनो, त्यांनी एक साधारण नागरिक म्हणून शेवटपर्यंत जीवन जगणे पसंत केले आणि एक सच्चे स्वातंत्र्य सेनानी म्हणून ते जगले. 1997 ला माननीय अटल बिहारी वाजपेयी आणि HD देवेगौडा यांच्या संयुक्त प्रयत्नाने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान देण्यात आला. मित्रांनो, आपल्या भारतीय राजकारणामध्ये असे देखील देशभक्त लोक होते, यावर आपला विश्वास बसणार नाही. आपण आजच्या काळामध्ये बघतो की एक साधारण व्यक्ती ग्रामपंचायतला सदस्य म्हणून निवडून आलेला आहे किंवा नगरसेवक म्हणून निवडून आलेला काही दिवसातच कारनी फिरायला लागतो, लाखो रुपये कमवतो आणि राजकारणामध्ये येणं म्हणजे फक्त पैसे कमावण्याकरता येणं हा एक दृष्टिकोन आज सगळ्या लोकांमध्ये झालेला आहे आणि सगळी राजकीय व्यवस्था यामध्ये भ्रष्ट झालेली आहे. या सर्व लोकांनी आदरणीय गुलजारीलाल नंदा यांच्याकडून धडा घेण्याची गरज आहे. मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.